नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर सौ आयडा बॅरेटल लिखित सातमाईंचं रान सीझन 2मध्ये तुम्हा सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात या भागातलं पुढचं प्रकरण, मुंगळ्याचं दुर्दैव की मुंगळ्याचा भाग्योदय. हेही प्रकरण काही भागात तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. सुरू करूयात आजचा पहिला भाग. आता माझ्या मते तरी कोणाच्या आयुष्यात अचानक कुठल्याही क्षणी कधी काय घडेल हे कुणीच, अगदी परमेश्वरसुद्धा सांगू शकणार नाही. आणि आमच्या मुंगळ्याच्या आयुष्यात जे काही घडणार होतं ते सगळं पाहून मांजरीवाडी आणि आमचा वाडा थक्क होणार होता आणि नंतर एकदम स्तब्ध राहणार होता. आणि हे सगळं लवकरच घडणार होतं. मुंगळे आणि रुही आपल्या झोपडीत आले तेव्हा साधारण 11 वाजत आले होते. मुंगळ्यानं आल्या आल्या काष्ट्या रामोशाच्या झोपडीत जाऊन त्याला आजीचा निरोप दिला. तसं काष्ट्या रामोशानं तोंड वाकडं करून त्याला 2 घमेली आणि 1 फावडं दिलं आणि तो म्हणाला, यो माही अवजारं तो नीट सांभाळूशान मला परत आणून दे. म्या सातमाईच्या आज्जेनं सांगितलं म्हणून शान तुला यो देतो हाय. आणि मुंगळ्यानं काही न बोलता ती 2 चेपलेली घमेली आणि फावडं घेऊन तो पुन्हा आपल्या झोपडीत आला. तेव्हा रुही 2 फडकी त्याला देत म्हणाली, धनी, यो 1 फडका डोकीला बांधा आणि यो तोंडाला. अहो कातळाचा भुस्सा लय द्वाडास तू. आणि मुंगळ्या म्हणाला होता, रुही तू रामशेला घेऊन सातमाईंच्या वाड्यावर जा. तो कातळाचा भुस्सा मी त्याचा उपसा करताना वाऱ्यावर इथं तिथं उडत राहीन. रामशेच्या तुझ्या डोळ्यात जायचा तो संभव आहे, म्हणून तुम्ही दोघं तिथं येऊ नका, तुम्ही सातमाईच्या वाड्यावर जा. तशी रुया फणकाऱ्यानं म्हणाली, धनी, मी बस्त्या धनगराची पोर आहे आणि हा रामशे मुंगळ्या धनगराचा पोर आहे. आम्हाला काय होणार नाही. आणि तुम्हाला आज अगदी पहिल्यांदा आपल्या जमिनीत खपताना मला बघायचं आहे. हे बघा, वाटलं तर मी दूर जाऊन बसन. तसा नाईलाजानं मुंगळ्या गप्प झाला. त्यानंतर आपलं सगळं आटोपून ती दोघं आपल्या रामशेला घेऊन आपल्या कातळाच्या जमिनीकडे निघाली. तेव्हा ती दोघं आपल्या उज्ज्वल भविष्याकडे निघाली आहेत याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. पण मी मात्र आज त्या घटनेला मुंगळ्याचं दुर्दैव असंच म्हणणार आहे. मुंगळे आणि रुही आपल्या जमिनीत पोचले तेव्हा मुंगळ्या रुहीला म्हणाला, रुहे, तू तिथं लांब जाऊन रामशाला पदराखाली घेऊन वाऱ्याच्या उलट दिशेला तोंड करून बस. मी हा भुश्याचा ढेगारा आता उपसायला घेतो. तेव्हा रुही पार लांब पण आपल्या नवऱ्याच्या नजरेच्या टप्प्यात जाऊन बसली आणि तिने आपली चोळी वर करून रामशाला आपल्या पदराआड घेऊन ती मुंगळ्याकडे पाहत बसली. मुंगळ्या तो कातळाचा भुस्सा त्या फडक्यानं त्या घमेल्यात भरून तो त्या राहिलेल्या दगडाच्या बांधाआड भराभरा टाकायला लागला. त्याने भराभर बराच वेळ तो भुस्सा त्या बांधाच्या आड आणि आजूबाजूला टाकला होता. आता पूर्वी तिथले दगडदोंडे काढणं आणि आत्ताचा हा भुस्सा उपसणं ह्यात फरक होता. त्याला आपले डोळे सांभाळून ते काम करावं लागत होतं, कारण त्याला माहिती होतं या भुश्याचा एखादा चिमुकला कणसुद्धा त्याच्या डोळ्यात गेला तर त्याची पुरती वाट लावून त्याचं तो काम थांबवू शकत होता. मुंगळ्या भराभरा ती भुश्याची घमेली भरून खाली करत राहिला, पण काही वेळात तो पार दमून गेला. तो त्या भुश्यानं अक्षरशः भरून एखाद्या भूतासारखा दिसत होता. त्यावेळी रुहीला आपल्या नवऱ्याचं दमणं जाणवून ती उठून त्याला म्हणाली, अहो, आता काम पुरं करा आणि काल याच्या नदीवर जाऊन छान आंघोळ करून छान झोपड्याकडे निघूया. तेव्हा मुंगळ्यानं खरंच आपलं काम थांबवलं आणि विचार केला, आता एवढ्या लांब कालिया नदीवर जाण्यापेक्षा सरळ दौलती काकांच्या विहिरीवर जाऊन 4 कळशा अंगावर ओतून घ्याव्यात. तो रुहीला म्हणाला, रुया तू निघ झोपड्याकडं, मी अंग धुवूनशान येतो. रुही बरं म्हणून रामशाला घेऊन आपल्या झोपडीकडे गेली आणि मुंगळ्या ती घमेली आणि फावडं घेऊन दौलती काकांच्या विहिरीवर गेला. तेव्हा तिथेच आलेल्या रामकाकांनी त्याला बघितलं आणि ते एकदम ओरडले, अरे धनगरा, अगोदर इथनं पळ. तुझ्या कातळाच्या भुश्याची घाण हिथं करू नको. अरे हे पाणी शेताकडं जातं याची अक्कल आहे का तुला? आमच्या शेतांना तू कातळाच्या भुश्याचं पाणी पाजणार आहे का? तेव्हाच विहिरीवर कसली गडबड चालली आहे हे बघायला दौलती काका वाड्यातनं बाहेर आले आणि मुंगळ्याच्या अवताराकडे बघताच त्यांच्या लक्षात सगळा प्रकार आला. तसे ते तिथला एक लहानसा दगडच उचलून तो मुंगळ्यावर मारत ओरडले, अरे शेंच्या, पुन्हा का अशा अवतारात तुम्हाला माझ्या विहिरीवर दिसलास? परत इथे अशा अवतारात दिसलास तर इथे जित्ता गाडून टाकेन.
कुठून कुठून येतात गाव घाण करायला. तसा मुंगळ्या निमूटपणे वळून कालिया नदीकडे गेला होता. तेव्हा त्याला त्या खालच्या खोताचा विलक्षण संताप आला होता. ही काय त्यांची एखाद्या माणसाशी वागण्याची तरा होती. तेव्हा रागवलेल्या मुंगळ्याला वाटलं रात्री येऊन 4 घमेली कातळाचा भुस्सा ह्या विहिरीतच टाकावा. त्यांनी तसं केलंही असतं, परंतु ते पाणी नंतर तपासल्यावर त्याच्याचकडे बोट दाखवलं जाणार होतं. त्या अपराधामुळे त्याला कदाचित त्याची जमीन आणि मांजरीवाडी नक्की सोडावी लागली असती. त्यामुळे तो तसं काही करू शकत नव्हता. पण त्या दोन्ही खोतांना भयंकर शिव्या देत तो कालिया नदीवर जाऊन आंघोळ करून आला. तरी त्यांनी ते काही रुहीला सांगितलं नाही, तिचा हिरमोड केला नाही. नंतर प्रत्येक दिवशी मुंगळ्यानं त्या भुश्याची किती अगणित घमेली उचलली याचा हिशोबच नव्हता. तरी त्या जमिनीत तो काळा भुस्सा एखाद्या समुद्राप्रमाणे भरलेला होता. आता मुंगळ्याला तो सगळा भुस्सा काढणं अत्यंत जरुरीचं होतं. जर त्याच्या जमिनीत तो भुस्सा थोडासुद्धा राहिला असता तर त्या भुश्यानं त्या जमिनीचं सगळं पाणी ओढून घेतलं असतं. तेव्हा अनेकदा वैतागलेल्या मुंगळ्याला तो भुस्सा उपसताना वाटत असे, आपण असंच उठून पळत जाऊन त्या राणीच्या म्हातारीचा घसा धरून तिच्या टकोऱ्यावर फावडा हाणून तिला विचारावं, डोकरे, तुला मला द्यायला ही कातळाची जमीनच मिळाली होती का? तो रानफुलांचा मळा मला द्यायला काय झालं होतं? आणि त्यावेळी त्याला आपल्या सर्वात मोठ्या चुकीचा विलक्षण पश्चात्ताप व्हायचा. त्यांनी त्यावेळी आंबाच्या नावाने जर तो रानफुलांचा मळा मागितला असता तर आज त्या मळ्याच्या झोपडीत तो रुही सकट स्वर्गसुखात असता. पण त्यावेळी त्याची अक्कल गहाण पडून तो तेव्हा ते कातळ गळ्यात घेऊन बसला आणि आता त्या कातळाचा भुस्सा. त्याला असंही वाटत असे, आपण त्या म्हातारीच्या टकोऱ्यावर हे फावडा हाणण्यापेक्षा आपल्या टकोऱ्यावर हाणून घ्यावं. पण त्यावेळी त्याला हे सुद्धा माहिती होतं की आता त्या गोष्टीचा विचार करून आपलं डोकं शिणवण्यात काही अर्थ नाही आहे. जर तो पुन्हा त्या म्हातारीकडे स्वप्नाच्या आधारे काही मागायला गेला तर ती म्हातारी त्याला जोड्यानं हाणेल हे त्याला चांगलं माहिती होतं. आणि या सगळ्या विचाराने मुंगळ्या ती कातळाच्या भुश्याची घमेली वाहत राहिला होता. मुंगळ्या चांगला महिनाभर तो भुस्सा उपसून उपसून काळा किट्ट होऊन थकून गेला होता. आता तो कातळाचा भुस्सा जरा पातळ झाला तरी अजून तसाच त्या जमिनीवर पडलेला होता. एकदा सातमाईंच्या वाड्यावर भाकरी न्यायला आलेला मुंगळ्या आजीला वैतागून म्हणाला होता, आजी, तो कातळाचा भुसा कमी व्हायचं नावच घेत नाही बघ, मी अगदी थकून शान गेलो. तेव्हा माझी आजी सहानुभूतीनं म्हणाली, अरे मुंगळ्या, ते शेतातलं कातळ तुझ्या त्या जमिनीत अगदी खोलवर रुतून असावं. आता तू उपसा केल्यावर त्याचा उपसा वर येत असावा. हळूहळू तो कमी होत जाईल बघ. माझ्या आजीचं बोलणं ऐकून तरी त्याला वाटलं तो भुसा कधी कमी होणार, आपण आणि रुही यांना आपला रामशासुद्धा म्हातारं झाल्यावर. आता कातळाच्या त्या भुशामुळे रुहीसुद्धा चिंतेत पडली. कारण तसं बघता ती कातळाची जमीन बरीच मोठी होती. पूर्वी त्या कातळामुळे ती जरा आकसल्यासारखी दिसत असली तरी ते कातळ गेल्यानंतर तिची खरी लांबी रुंदी कळत होती. तिच्या मुंगळ्यानं ठरवलं होतं ही जमीन साफ केल्यानंतर त्या बांधाच्या बाजूला एक लहानसं झोपडं बांधायचं आणि उरलेल्या त्या जागेत मोठं पीक काढायचं. पण आता त्या भुशानं सगळा घोटाळा करून ठेवला होता. तिला ह्या गोष्टीचं भयंकर दुःख होत होतं. तिच्या नवऱ्याचं स्वतःच्या मेहनतीवर जगण्याचं स्वप्न आता दिवसेंदिवस ढासळून तो फार निराश दिसत होता. आणि तेच त्याचं निराश होणं तिला नको होतं, कारण कुठलीही निराशा माणसाला कशी खच्ची करते हे तिला माहिती होतं. तिला आता एकच चिंता पडली होती, जर या भुशामुळे ती जमीन तशीच नापीक राहिली तर तिचा नवरा पुन्हा चोरीमारीकडे वळणार नाही ना. त्यावेळी खूप विचार केल्यानंतर रोहीनं स्वतःशी ठरवलं होतं, जर तसं काही झालं तर मुंगळ्याला घेऊन सरळ उरण गाठायचं आणि तिथे गेल्यानंतर ती आपल्या बाकडे एक लहानशी जमीन मागून त्यात आपलं झोपडं बांधून राहणार होते. पण आता थोडे दिवस तरी त्या भुशाचं काय होतं हे तिने बघायचं ठरवलं. ती सातमाईची आजी सांगते तसं जो भुस्सा नंतर कमी कमी होत गेला तर नंतर काय ते बघू. मुंगळ्यानी नंतर 8 दिवस तो भुस्सा उपसला आणि वैतागून रात्री रुहीला म्हणाला, रुया, मी आणखी 8 दिवस तो भुस्सा उपशीन. नंतर जर तो भुस्सा तसाच राहिला तर मी सरळ ती जमीन त्या म्हातारीला परत देऊन टाकीन आणि नंतर आपण सरळ उरळला जायचं. ते ऐकून रुहीला आपल्या नवऱ्याचं अतिशय वाईट वाटलं होतं. ती हलकेच म्हणाली, अहो, आपण उरणला गेल्यानंतर आपण माझ्या घरी राहायचं नाही हां. मी आईला सांगून बाबांकडनं एक लहानशी जमीन घेऊन
त्या जमिनीत आपण लहानसं झोपडं बांधू, तिथे राहू. धर्म्यादादाकडनं आपण रुपये उधार घेऊ, चांगली 30-40 शेरडं घेऊ. तुम्हीसुद्धा माझ्या बासारखे जमिनीवर शिरडी बसवण्याचं काम करायचं. तसा मुंगळ्या निराशेने म्हणाला, रुया, नाहीतरी इथून तिथून तुझ्या दादाचे पाय धरायला लागणार असं दिसतंय, पण तू म्हणते तसं आपण करू. रुहीने मान खाली घातली होती. त्या थंड रात्री मुंगळ्या गाढ झोपेत असताना त्यानं ते स्वप्न पाहिलं. तो एका मोठ्या वाड्यात पितळी कडीच्या झोपाळ्यावर बसला असून त्याच्यासमोर बस्त्या आणि धर्म्या खाली बसून काहीतरी बोलत होते. तेव्हाच त्यांनी रुहीला जोरात हाक मारली. तेव्हा नखशिखांत सोन्यानं मढलेली रुही नोटांची बंडलं घेऊन बाहेर आली होती. तो धाडकन जागा होऊन पुटपुटला, अंबा आये, यो सपान खरा होऊ दे. मना माया रुयाला असाच दागिन्यानं मडलेला बघूचा हाय. त्या सकाळी तो उठला आणि रुहीला म्हणाला, रुही, आज मी त्या जिमनीच्या अगदी मधोमधला भुस्सा काढणार आहे. कारण आजूबाजूचा भुस्सा काढला का मधला भुस्सा बाहेरून आजूबाजूला पसरतो. म्हणून मी मधला भुस्सा अगोदर थोडाफार काढून बघतो. रुया म्हणाली, अहो, तरी जर तुम्ही एकदम मध्ये खणायला घेतलं तर त्या भुस्याचं भरलेलं घमेलं वाचायला तुम्हाला दुप्पट चालायला लागन. त्यापेक्षा अगोदर आजूबाजूचा भुस्सा काढणं योग्य आहे ना. अगर रुया, तरी मी जरा मधला भुस्सा काढायचा म्हणतो. तिथं निस्ता भुस्याचा डोंगर साचलाय. मी जरा तिथलाच उपसा करून बघणार आज. मग रुही काही बोलली नाही, कारण तिला आपल्या नवऱ्याचा हट्टी स्वभाव माहिती होता. आता असं म्हणतात की गुप्तधन मिळण्यासाठी नशीब आणि ती वेळ यावी लागते. आणि मुंगळ्याच्या नशिबातलं गुप्तधन त्याला मिळायची ती वेळ आलेली होती. त्यामुळेच त्याला त्या जमिनीच्या अगदी मधोमध भुस्सा काढायचं अचानक सुचलं होतं. त्या दिवशी सकाळी ती दोन घमेली आणि फावडं घेऊन आपल्या जमिनीत आली होती. रुया आपल्या नेहमीच्या जागेवर बसली. आता रुही 2 लाकडं ठेवून त्यावर डोळी बांधून रामशाला त्या झोळीत झोपून मुंगळ्याशी बोलत बसे. आत्ताही आल्या आल्या तिने रामशाला दूध पाजून त्याला झोळीत झोपवलं आणि ती आपल्या नवऱ्याकडे बघत बसली. खरं तर रुहीला ती घमेली वाहून आपल्या नवऱ्याला मदत करावी असं फार वाटत होतं, पण रामशामुळे ती ते करू शकत नव्हती. तसं मुंगळ्याने तिला ते काम करू दिलंच नसतं म्हणा. तेव्हा मुंगळ्यानं चांगली 10-12 घमेली भरून त्या भुस्याचा उपसा केला. तेव्हा तो ते ये जाचं अंतर चालून फार दमला होता. तरी त्याने ठरवलं आता 4-5 घमेली भुस्सा काढून जरा वेळ रुहीजवळ जाऊन बसावं. म्हणून त्यांनी जोरात आपलं फावडं त्या भुस्यावर मारलं, परंतु एखाद्या जड धातूवर ते फावडं जोरात आपटून एकदम खण्ण असा आवाज यावा तसा आवाज आला होता. आणि त्या एका आवाजानं मुंगळ्याचं, रुहीचं आणि रामशाचं नशीब उचललेलं होतं. मुंगळ्या त्या आवाजानं एकदम दचकला. त्याने इकडे तिकडे बघितलं. त्यावेळी त्याला कळेना हा आवाज आला कुठनं. तसं पुन्हा मुंगळ्यानं त्या समोरच्या भुस्यावर जोरात फावडं मारलं तर पुन्हा खण्ण असा आवाज होऊन त्याचा हातच झणझणला. मुंगळ्यानं नंतर 4-5 वेळा त्या भुस्यावर फावडं मारलं आणि पुन्हा तो आवाज होत होता. तसं तो आपलं डोकं खाजवत त्या भुस्याकडे बघत स्वतःशी पुटपुटला, त्या आईला या काय आ करीत आहे. त्यांनी दूरवर बसलेल्या रुहीला तेव्हा हाकारलं, रुया, अगो रामशाला झोळीत ठेवून शान वाईच हात ये. तेव्हा रुहीला अचानक आपल्या नवऱ्याचं ते हाकारणं ऐकून वाटलं आपला नवरा ती घमेली उचलून दमला असेल म्हणून त्यांनी मदतीसाठी आपल्याला बोलवलं असेल. तसं आलूधनी म्हणून तिने झोपलेल्या रामशावर नीट फडका पांघरला. ती लगबगीनं मुंगळ्याजवळ आली. तसं मुंगळ्यानं तिला तो आवाज ऐकवला. रुही आश्चर्यानं म्हणाली, अहो, हात एखादा हांडा पोरून शान ठेवलाय जणू, आणि त्या हांड्याच्या काठावर तो फावडा आपटून शान त्याचा आवाज येतोय. आणि त्या दोघांनी मिळून तिथला भुसा भराभरा बाजूला करून बघितलं तर त्या हांड्याच्या तांब्याचा जाड काठ त्या काळ्या भुश्यातनं चकचकत होता. त्यावेळी भयंकर उत्सुकतेनं मुंगळ्यानं वाकून त्या तांब्याच्या काठाकाठानं जात तो भुस्सा हातानं बाजूला करून बघितलं तर 4 पुरुषांच्या हाताच्या लांबीच्या हांड्याचं ते उंच तोंड आता एकदम वरती आलेलं होतं. ती दोघं त्या एखाद्या लहान विहिरीसारख्या तोंडाच्या तांब्याच्या हांड्याकडे आश्चर्यानं बघत राहिली. तेव्हा तो बाकीचा हांडा भुस्यात पुरलेला होता आणि त्या दोघांना भयंकर आश्चर्य वाटलं. त्या दगडफोडीनं एवढं मोठं कातळ फोडून त्याचा भुस्सा केला तरी हा भला मोठा हंडा इथे सुरक्षित राहिला. रुही आणि मुंगळ्याला त्याचं खूप आश्चर्य वाटलं.
त्या दोघांनी अगदी त्या हंड्याच्या काठाजवळ जाऊन बघितलं तर त्या हंड्याच्या तोंडाला झाकण लावून कडीवर पितळी कुलूप लावलं होतं आणि त्या हंड्याच्या तोंडावर एक लाल भडक कपडा चांबड्याच्या वादीचे फेर घालून गच्च बांधलेला होता. तरी तो लाल कपडा त्या हंड्याच्या तोंडाच्या आत खोलगट असा दाबलेला होता. तसा मुंगळ्या अगदी त्या हंड्याच्या तोंडाजवळ गेला. त्याने वाकून बघितलं. त्याला त्या खोलगट भागात काही हालचाल जाणवली होती. तसं त्यानं एकदम दचकून त्या लाल कपड्याकडे नीट बघितलं तर त्या खोलगट कपड्यावर एक जनावर वेटोळं घालून पहुडलेलं होतं. त्या जनावराच्या वजनानं तो भाग मात्र त्या हंड्याच्या तोंडाच्या जरा आत झाकणावर दाबला गेला होता. रुहीनं देखील ते बघितलं आणि चटकन मुंगळ्याच्या जवळ जाऊन त्याच्या दंडाला धरून ती घाबरून म्हणाली, धनी मागं सरा, आता जनावर आहे. रुहीच्या आवाजानं जणू त्या नागराजाची झोपमोड झाली असावी. तसा तो तपकिरी मातीच्या रंगाचा केसाळ कृष्णकालीन नाग आता जागा होऊन आपला घट्ट विळखा हळूहळू सैल करत त्या लाल फडक्याच्या त्या खोलगट भागावर पसरला होता. नंतर आपला सुपा एवढा फणा पसरून तो सरळ ताट राहून आपल्या लाल माणकाच्या डोळ्यांनी त्या दोघांकडे बघत फुस्स फुस्स करत मागे पुढे डुलत राहिला होता. मुंगळ्या आणि रुही त्या भयंकर आकृत्याकडे बघून विलक्षण घाबरून पार दूर पळाले. थोड्या वेळानं भानावर आलेली रुही म्हणाली, धनी, त्यो हंडा धनानी भरलेला आहे आणि त्यो बाप्या त्याच्यावर बसलेला आहे. तो त्या धनाचा राखणीदार आहे जणू, आणि त्यापायी तो हंडा त्या कातळाबरोबर न फुटता तसाच राहिला आहे. आणि त्या क्षणी मुंगळ्याला नागोच्या तोंडातून आलेलं गुप्तधन आठवलं होतं. म्हणजे आता तिथे जे काही होतं ते त्याचं होतं. त्याला थोडा धीर आला. तो हलकेच पुढे सरकला. त्याच्याबरोबर अत्यंत घाबरलेली रुही त्याचा हात धरून त्याला मागे ओढत दबक्या आवाजात म्हणाली, अहो तुम्हासनी काय येड लागलंय का? ते जनावर रांगा उडालं तर? तसा मुंगळ्या रुहीचा हात सोडवत म्हणाला, रुया वाईज गप. राखणीचा जनावर आहे, कवा अंगाव येत नाही ते. म्या जाऊन शान बघतो. तसा त्याचा दंड पुन्हा धरत ती म्हणाली, म्या पण येतो. तेव्हा मात्र मुंगळ्या काही न बोलता अगदी आस्ते आस्ते पुढे सरकला आणि ती दोघं पुन्हा अंतर ठेवून त्या हंड्याजवळ आली. त्यांनी दुरून बघितलं तर त्या जनावराच्या गळ्यावर लांब सोनेरी केस असून अंगावर सोनेरी खवले होते. तो सर्प अगदी कृष्णकालीन असावा हे त्याच्या रूपरंगावरनं स्पष्ट जाणवत होतं. कारण रुही आणि मुंगळ्यानं आजपर्यंत असं विचित्र पण सुंदर जनावर पाहिलेलं नव्हतं. तिथे सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या सर्पाच्या पसरलेल्या पायावर आत्ताच त्याची कुणी पूजा केल्याप्रमाणे कुंकू लावलं होतं. त्या कुंकवाच्या मध्ये ताजे ताजे तांदूळ होते. तसंच त्याच्या पुढ्यातल्या लाल फडक्यावर मुठभर ताजे तांदूळ, एक नुकताच कापल्याप्रमाणे अर्धा कापलेला लिंबू, एक सोन्याची अंगठी आणि त्या अंगठीजवळ ताजी लाल जास्वंदीची फुलं ठेवली होती. आणि सगळ्यात आश्चर्य म्हणजे इतकी वर्ष होऊन सुद्धा त्या आभाळा एवढ्या कातळाखाली हे जनावर जिवंत राहिलं कसं? आणि आता त्या कातळाच्या भुश्याखाली जाऊन त्याची ही अशी पूजा कोणी केली? सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती पूजा अगदी पहाटेच कुणीतरी केल्याप्रमाणे ताजी होती. रुही आणि मुंगळ्या या सगळ्या विचारांनी भांबावून त्या सर्पराजाकडे बघत असताना आता तो सर्प त्या दोघांना बघून कंटाळला असावा. तो जरा सैलावला. त्यांनी हळूहळू आपला फणा खाली करून तो पूर्वीसारखं वेटोळं घालून पडून राहिला. तसं मुंगळ्यानं जरा वेळ थांबवून त्या सर्पाची काही हालचाल होती का बघितलं, पण तो सर्प आता तसाच पडून होता. आणि ते बघून मुंगळ्याचा जरा धीर चेपून तो जरा पुढे सरकला. तेवढ्यात तो सर्प विजेच्या वेगानं पुन्हा ताठ झाला. आपला फणा पसरून पुढे मागे डुलत फुसफुस करून दोघांकडे बघायला लागला. मुंगळ्या आणि रुई अत्यंत घाबरून पुन्हा एकदम मागे सरकले. मुंगळ्या पाय सरकून खालीच पडला, धडपडला. तेव्हा रुहीनं त्याला सावरलं. हलकेच म्हणाली, धनी पुढं जाऊ नका. मुंगळ्यानं पुढं होऊन रुईचा हात घट्ट धरून म्हणाला, रुया, त्या सातमाईनं सांगितल्याप्रमाणे हे गुप्तधन आपल्याला गावलेलं आहे आणि आपलं नशीब उघडलेलं आहे आणि यो रामशाचा पायगुण आहे. रुही हलकेच त्याला आपल्या बाजूला ओढून म्हणाली, अहो अगोदर त्या आकृतीत बघा. तो राखणदार काय त्या हांड्यावरनं खाली उतरायचा नाही, आपण त्याला बघत बसायचं का? तुम्ही असं करा, अगोदर राणीबाईच्या आणि सातमाईच्या वाड्याकडे सांगावं धाडा, मग त्यांनी येऊन शान त्या जनावराकडे बघते. तुम्ही आधी माघारी फिरा तुम्ही. मुंगळ्या चिडला, रुया तू येडी का खोडी आहे?
अगो त्या लोकांनी या धनाचा पत्त्या लागला तर मग तुला आणि मला इथं जेत्ता गाडून शान ते धन घेऊन टाकतील, एवढं बी तुला उमगत नाही का? अगो या हांडा बघ केवढा मोठा आहे, आणि आता आपल्याला यो गावला ते कुणालाही बोलायचं नाही. रुही म्हणाली, अहो पण धनी तो राखणदार काय त्या हांड्यावरनं खाली उतरायचा नाही, आपण यो फक्त हांड्याचा काठ आणि या आखरी त्याला बघत बसायचं का? मुंगळ्याला रुहीचं बोलणं पटलं. तो आपलं डोकं खाजवत राखणदाराकडे बघत राहिला. तेव्हा मुंगळ्या फार गडबडून गेला होता. जणू त्याच्यासमोर कोणी पंचपक्वान्नांचं ताट ठेवून मागे तलवार घेऊन उभं राहावं तसला हा प्रकार त्याला वाटला. त्याला माहीत नव्हतं त्या धन आहे का कातळाचा भुस्सा भरला आहे. कारण त्याने ऐकलं होतं की कधीकधी खूप कालांतरानं गुप्तधनाची माती होते. त्यात त्यांनी आजवर एवढा मोठा हांडा कधी पाहिला नव्हता. मुंगळ्याला वाटलं जर हा एवढा मोठा हांडा संपूर्ण धनाने भरलेला असेल तर, आणि त्यात तरची तो कल्पनाही करू शकत नव्हता. मुंगळ्या त्या सर्पराजाकडे बघत बराच वेळ विचार करत राहिला. तेव्हा त्याला एक कल्पना सुचली. तो हलकेच त्या नागराजाकडे बघत रुहीला म्हणाला, रुया तू जाऊन रामशाला आण. रुही डोळे फाडून फाडून आपल्या नवऱ्याकडे बघत राहिली, पण नंतर एकदम भानावर येऊन किंचाळली, काय तुमचा काय डोका फिरलाय काय? माझ्या पोराला बी तुम्ही या धनापायी या जनावरा मोरं टाकणार का काय? तुमचा यो हांडा गेला चुलीत. म्या माय रामशाला कवा देणार नाही. मी आत्ता चाललो उरणला, तुम्ही हितच बसा, तो हांडा आणि त्या आकरिताला बघत बसा. रुया खरंच मागे वळली. मुंगळ्यानं चिडलेल्या रुहीचा हात घट्ट धरला आणि म्हणाला, रुया तुझा डोसका फिरलाय का? म्या माझ्या पोराला असा त्या जनावरासमोर टाकन का? अगो या असल्या धनापरीस म्हणा तू आणि माया रामशा मोठा आहे. म्या काय सांगतो ते गुमान ऐक, आण रामूशाला इकडं. तरी रुही मुंगळ्याकडे बघत राहिली. तसा मात्र मुंगळ्या खूप चिडला. खरं तर त्याला त्या जनावरासमोरनं हालायचं नव्हतं. तो इथे तिथे गेला तर, नाहीतर त्यानेच जाऊन रामशाला आणलं असतं. तो रुहीला ढकलत म्हणाला, रुया यो आखरीत आहे गो, तू म्या सांगतो तसा रामशाला घेऊन शान हात आण. आता मात्र रुहीचा नाईलाज झाला. तसा तिचा आपल्या नवऱ्यावर विश्वास होता, तरी धनामुळे माणसाचा कसा तोल जातो हे तिला माहिती होतं. नाईलाजानं ती रामशाला घेऊन आली, तरी ती मुंगळ्याच्या हातात त्याला काही देईना. मुंगळ्यानं तिच्या हातातून रामशाला ओढून घेतलं आणि तो त्या जनावराच्या समोर सरकला. तसा तो सर्प पुन्हा फाणा काढून उभा राहिला. तेव्हा एकदम मुंगळ्या म्हणाला, देवानो म्या सोलापूरचा मुंगळ्या धनगरे, हा माझा पोरगा रामशा आहे. देवानो यो जमीन माहा आहे आणि हात मला माझा झोपडा बांधायचा आहे. पण आता हात तुम्ही आणि यो तुमचा हांडा आहे, तेव्हा म्या काय करू यो तुम्हीच मला सांगा. पण अशी माही वाट अडवूनशा राहू नकासा, म्या गरीब माणूस आहे. जर तुम्हाच नाही यो धन मला द्यायचा असेल आणि त्या माया नशिबात असेल तर तुम्ही आता हितनं निघा. मुंगळ्या एवढं एका दमात बोलून त्या जनावराकडे बघत राहिला. तेव्हा रुहीच्या त्या घट्ट पाय धरण्यानं रामशा जागावून रडायला लागला. तसं रुहीने त्याला चटकन आपल्या नवऱ्याच्या हातातून घेतलं, चोळी वर करून पदराआड केलं. मुंगळ्या हे सगळं बोलत असताना तो सर्प जणू त्याचं बोलणं समजल्याप्रमाणे त्याच्याकडे एकटक बघत राहिला होता. पण रामशाच्या रडण्यानं तो एकदम ताठ झाला आणि एकदाच फुस्स करून एखादा दोरखंड हळूहळू उलगडावा त्याप्रमाणे सैल होऊन गारुड्याच्या टोपलीतनं जसा साप बाहेर येतो तसं ते जनावर त्या हांड्याच्या तोंडावरील लाल फडक्यातनं खाली उतरलं. मुंगळ्या एकदम मागे सरकला, रुहीला आपल्या मागे घेतलं आणि दोघांनीही त्या विचित्र सर्पाकडे भयभीत नजरेनं बघितलं. तो सर्प दोन्ही हातात मावेल असा जाड होता, केसाळ होता. नंतर खाली उतरलेला तो केसाळ सर्प एकदम सळसळत विजेच्या वेगानं त्या काळ्या भुशातनं चमकत पलीकडे निघून गेला. तेव्हा त्यावेळी रुही मुंगळ्याच्या तोंडात जीव आला होता. नंतर रुही आणि मुंगळ्या तो सर्प गेला त्या वाटेकडे बराच वेळ बघत राहिले. शेवटी रुही भानावर आली आणि म्हणाली, अहो बरा झाला तुमचा फावडा या हांड्याच्या खाटावर आपटला, नाही तर त्यो या जनावरावर आपटला असता आणि दुखावलेलं जनावर डूक धरून शान बदला घेतंय असं माझा बा मला सांगायचा. मुंगळ्याचं रुयाच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. ते जनावर त्या हांड्यावरनं गेलं याचा अर्थ जाणून तो अत्यानंदानं थरथरायला लागला. त्या जनावरानं तो हांडा त्याच्या नशिबातला याला मान्यता दिली होती ना. आता एक झाकलेलं ताट त्याच्या पुढ्यात होतं आणि त्या ताटात काय आहे हे त्याला बघायचं होतं. तो घाईघाई पुढे सरकणार इतक्यात रुही म्हणाली, अहो जरा दामानं घ्या, नाही तर त्या जनावराची जोडी असन. मुंगळ्या चिडला आणि म्हणाला, रुया आत्ता तू बाजूला हो. अगो त्या जनावराची जोडी असती तर त्या जनावरा संघ असती.
तो रामशाला धरून शान पार तिथं जाऊन उभे राहा, म्या काय करायचं हे तर ते बघतो. रुही तिथनं गेली नाही तरी ती जरा बाजूला सरकून उभी राहिली आणि मुंगळ्या अत्यंत सावधगिरीनं हळूहळू पुढे सरकायला लागला. पण त्यावेळी त्याचं हृदय विलक्षण वेगात धडधडत होतं. त्याने आपल्या आयुष्यात अनेक वृद्ध धनगरणींकडनं त्या गुप्तधनाच्या अनेक गोष्टी ऐकल्या होत्या आणि त्या दंतकथांवर त्यावेळी तरी त्याचा विश्वास बसला नव्हता. पण आज आत्ता ह्या क्षणी त्याच्यासमोर त्या सर्व दंतकथेचं मूळ उभं होतं. मुंगळ्या त्या हंड्याच्या तोंडाजवळ आला. त्यांनी हलकेच त्या लाल फडक्यावरच्या त्या लिंबाला, त्या तांदळाला, त्या लाल जास्वंदीच्या फुलाला हलकेच हात लावून बघितला. ते सगळं अगदी ताजं ताजं होतं. ते तांदूळ आत्ता अगदी रोयाच्या गाडग्यात होते तसेच होते आणि त्या जास्वंदीच्या फुलांना तिचा तो मंद जास्वंदी गंधही येत होता. मुंगळ्यानं काही विचार करून आपल्या डोकीला बांधलेला फडका घेऊन त्या तांदूळ, फुलं आणि कुंकू त्या फडक्यात बांधलं आणि ते रुहीजवळ देत तो म्हणाला, रुया, यो समधा सांभाळून शान ठेव, मग यो समधा लागन. तसं रुहीनं भयधनी असं म्हणून तो फडका अगदी डोळ्याला लावून घेतला होता आणि मुंगळ्यानं थरथरत्या हातानं त्या हंड्याच्या काठाला स्पर्श केला तेव्हा तो नखशिखांत रोमांचित झाला होता, कारण त्याच्यासमोर आता त्याच्या सुखाचा स्वर्ग उभा होता. श्रोते हो, आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीतलं हे होतं प्रकरण मुंगळ्याचं दुर्दैव का मुंगळ्याचा भाग्योदय. या प्रकरणाचा पहिला भाग इथेच संपला. याच प्रकरणाचा दुसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.